तर तत्कालीन जे कृषी मंत्री होते धनंजय मुंडे यांच्यावरती सुद्धा आरोप करण्यात आलेले आहेत आणि कशा पद्धतीने या सगळ्या अधिकाऱ्यांचे धागेदोरे कृषी मंत्रालयापर्यंत आहेत याचीही वाच्यता केलेली आहे आमदार सुरेश धस यांनी। वळ्यात पुढच्या बातमीकडे। अमरावतीच्या मेळघाटात सिपना नदीला पूर आलाय। सिपना नदीसह छोट्या मोठ्या नद्याही तुडुंब भरून वाहू लागल्यात। पहिल्याच पावसात अमरावतीमध्ये सिपना नदीला पूर आलाय। नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेऊया। शुभम बायस्कर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शुभम, काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपण जर पाहिलं तर मेळघाटातली सिपना नदी जी आहे ती प्रमुख नदी आहे, प्रमुख नद्यांपैकी एक आहे। गेल्या 3 ते 4 दिवसापासून मेळघाटाच्या विविध भागात जो आहे तो जोरदार पाऊस झालाय आणि या जोरदार पावसामुळे पहिल्याच वेळेला सिपना नदीला मोठा पूर आलेला आहे। सिपना नदीच्या पावसाचं पाणी, पुराचं पाणी थेट जे आहे ते सेमाडोह संकुलाच्या बोटपर्यंत किंवा त्या भागापर्यंत गेलेलं आहे। त्यामुळे छोट्या मोठ्या गावांचा संपर्क देखील तुटल्याची माहिती मिळते आहे। सिपना नदीसह छोट्या मोठ्या नद्या ज्या आहेत त्यांना देखील पूर आलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये जिल्हा प्रशासनाकडून आवाहन केलेलं आहे की नदी तुडुंब भरून वाहत असताना किंवा पुलावरून पाणी जात असताना नागरिकांनी प्रवास टाळावा, आदिवासींनी स्वतःची काळजी घ्यावी। यासह इतरही गावं जे आहेत ते जिल्हा मुख्यालयापासून किंवा तालुका मुख्यालयापासून ज्यांचा संपर्क तुटलेला आहे अशा ठिकाणच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी। नदीवरून किंवा पावसातनं प्रवास करत असताना पाण्याची पातळी लक्षात न घेता प्रवास करू नये, स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे। तर दुसरीकडे मेळघाटात गेल्या 3-4 दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे जे आहे ते अनेक ठिकाणी नुकसान देखील झाल्याची माहिती मिळते आहे। जिल्हा प्रशासन या संदर्भातील माहिती घेत आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी शुभम।